नमस्कार. आज आपण सर्वांच्याच आवडीचे, करायला सोपे, एकदम कुरकुरीत गोबीचे मंचुरियन कसे करायचे ते बघतोय. आपण बरेच वेळा बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जे चव मिळते ना, अगदी तशाच चवीचे गोबीचे मंचुरियन घरी करणार आहोत. तर गोबी मंचुरियन खरं तर बघायला आणि करायला खूपच सोपी. चला तर मग सुरुवात करूया. तर साहित्य काय लागते ते पाहूया. मध्यम आकाराचा गोबी घेतलेला आहे मी, थोडासा फूड कलर, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, चवीनुसार मीठ, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, आलं आणि लसूणची पेस्ट, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लोअर. तुम्ही हे तुमच्या अंदाजेप्रमाणे पण घेऊ शकता. 1 गाजर खिसून घेतलेला आहे मी, शिमला मिर्च बारीक कापून घेतलेली आहे आणि हिरव्या कांद्याची पात. गोबी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि 6 ते 7 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला होता. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, चायनीजचे पदार्थ करत असताना जर गोबी वापरतो किंवा खरं सांगायचं तर कुठल्याही पदार्थांमध्ये गोबी वापरत असताना गोबी हा ताजाच घ्यायचा, शिळा किंवा मऊ पडलेला घ्यायचा नाही, कारण त्याचा खूप उग्र वास असतो आणि चवसुद्धा उग्र लागतो. त्यामुळे तो पदार्थ अजिबात चांगला लागत नाही. तर शक्यतो गोबी ताजाच घ्यायचा. तर हा गोबी आपल्याला खिसून घ्यायचा आहे. त्यासाठी याला आधी कापून घेऊ आणि याचा जो देठाचा भाग आहे तो कापायचा नाही, म्हणजेच आपल्याला खिसायला सोपी जाईल. तर आपण गोबी खिसून घेतला आहे. हे बघा, अगदी छान गोबीचा खिस तयार झाला. गोबीमध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला मिसळून घेऊ. म्हणजे काय होतं, गोबीचं पाणी सुटतं ना, तर बाकीचे ते आपण जिन्नस घालणार आहोत त्याचा अंदाज चुकत नाही. बघा, याला मी चुरून घेतलं आणि याला बघा पाणी पण सुटलंय. याला शक्यतो वरून पाणी घालायची गरज नाही. आता यामध्ये बाकीचे साहित्य टाकू. आलं आणि लसणाची पेस्ट, मिर्च पावडर, शिमला मिर्च, गाजर, हिरव्या कांद्याची पाल घालू, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि थोडासा फूड कलर. हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. नंतर घालू आपण 1 वाटी मैदा आणि कॉर्नफ्लोअर. तुम्ही अंदाज घेऊन सुद्धा वापरू शकता. तर आपण हे एकदा सर्व व्यवस्थित मिसळून घेऊ. आता आपण मंचुरियनचे छोटे छोटे बॉल करून घेऊ. तर आपले बॉल तयार झाले. कढईतलं तेल मध्यम गरम झालं. आता गॅस थोडा मध्यम करायचा आणि याच्यामध्ये बॉल्स आपण एक एक करून सर्वच टाकायचे. मिनिटभराने याला असं हलवून घ्यायचं हलक्या हाताने आणि याला 1 मिनिटासाठी गोल गोल असंच फिरवत राहायचं. पाहू शकता किती छान कलर आणि किती क्रिस्पी असे आपले मंचुरियन बॉल्स तयार झाले आहेत. आता याला आपण काढून घेऊ. मस्त असा कलर आणि असे क्रिस्पी आपले मंचुरियन व्यवस्थित तयार झालेले आहेत. याचा मसाला म्हणजे ड्राय ग्रेव्ही कशी करायची ते बघू. सर्वात आधी मी गॅसवर पॅन ठेवलाय आणि थोडंसं तेल टाकलंय. आता तेलामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित थोडासा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊ. त्याच्यानंतर घालू आपण आलं आणि लसूणची पेस्ट. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊ. त्याच्यानंतर आता आपण सॉस टाकू. रेड चिली सॉस, नंतर ग्रीन चिली सॉस घालू. थोडा 1 चम्मच जवळपास मी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. याला व्यवस्थित परतून घेऊ. याच्यानंतर घालू आपण सोया सॉस आणि थोडंसं ग्रेव्ही व्यवस्थित शिजवण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकू. जर तुम्हाला ग्रेव्ही थोडीशी पातळ पाहिजे असेल तर पाणी तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा टाकू शकता तुमच्या अंदाजेप्रमाणे. तर आपल्याला मध्यम गॅसवर काहीतरी मिनिट शिजवून घेऊ. 1 चम्मच मी कॉर्नफ्लोअर पावडर घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं.
याने ग्रेव्ही आपली अशी मस्त घट्ट होऊन येते. थोडीशी हिरव्या कांद्याची पात घालू आणि मध्यम आचेवर काही सेकंदासाठी आणखी शिजवून घेऊ. तर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण मंचुरियनचे बॉल्स सोडू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपली परफेक्ट व्हेज मंचुरियन ड्राय तयार झाली आणि किती छान प्रकारे मस्त तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपण 2 प्रकारचे मंचुरियन तयार केले. पहिले म्हणजे ड्राय मंचुरियन आणि दुसरे म्हणजे भजी बनवताना अगदी तसेच. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू अशा छान रेसिपीवर. तोपर्यंत धन्यवाद.